दिल्ली येथे चालू असलेल्या जंतर मंतर येथे चालू असलेला जो प्रोटेस्ट आहे त्याच्यावरती जो काल लाठीचार्ज झालेला आहे त्याचा मी सर्वप्रथम जाहीर निषेध करते। मी या भारतीय जनता पक्षाचा जाहीर निषेध करते। अशी नाकर्ती सरकार या देशाला मिळाली हे आपलं फार मोठं दुर्भाग्य आहे। खरं तर शिक्षणासाठी सुद्धा आपल्याला या ठिकाणी संघर्ष करावा लागतो, ही फार मोठी शोकांतिका या देशाची झालेली आहे। अशा या सरकारचा मी आमच्या पूर्ण कन्नड तालुक्याच्या वतीनं जाहीर निषेध करते। आज आम्ही या ठिकाणी कन्नड पोलीस स्टेशन असेल, तहसील असेल, एसडीएम साहेबांकडे आज निवेदन दिलेलं आहे। उद्या महाराष्ट्र बंदची जी हाक आहे त्याला आमचा उत्स्फूर्त प्रतिसाद आहे आणि त्या हाकेला ओ देऊन आम्ही सर्वजण या ठिकाणी आज निवेदन दिलेलं आहे। खरं तर देशाची वाटचाली हुकुमशाहीकडे झालेली आहे, त्याचं एक ज्वलंत उदाहरण म्हणजे कालचं जे जंतर मंतर येथे विद्यार्थ्यांवर अमानुषपणे लाठीचार्ज झालेला आहे। एका शिक्षण मंत्र्याला त्याची खुर्ची फार महत्वाची झालेली आहे। इथे विद्यार्थ्यांना जीव गमवावे लागत आहेत। एका टायमाची भाकर न खाता त्यांचे आई वडील इथे संघर्ष करून लेकरांना कुठेतरी त्यांचं भविष्य उज्ज्वल करण्यासाठी प्रयत्न करत आहेत। पण असे जर वारंवार पेपर फुटी सारखे प्रकार घडत असतील आणि आमच्या जर युवक वर्गाला या ठिकाणी असं उग्र रूप धारण करावं लागत असेल, एखाद्या आतंकवाद्याप्रमाणे जो लाठीचार्ज काल दिल्ली पोलिसांनी केलेला आहे त्याचा मी सर्वप्रथम जाहीर निषेध करते आणि ह्या सर्व प्रकाराला विरोध म्हणून आज आम्ही या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे। एवढं बोलते आणि थांबते। जय भीम, जय संविधान। सर्व युवक युवती आणि सर्व समजदार मंडळीनं आज जो मोर्चा काढला हा उद्याचा बंद हा जाहीर करण्यासाठी मला मोर्चा आहे आणि त्या नियमानं आपल्या सर्वांना निवेदन देणं आपलं कर्तव्य आहे। या दृष्टिकोनातून तर हा जो अन्याय झालेला या देशामधल्या तरुणावरती त्यांची राष्ट्र मागणी होती, माणुसकीची मागणी होती, सर्वच त्या व्यवस्थित असताना सुद्धा या सरकारला काय म्हणता येत नाही। परंतु इतक्या खालच्या पातळीवर जायला लोक आहे, तरुणांचे जीव घ्यायची तयारी यांची असेल तर काय म्हणाय सरकारला, वारे वा धन्य तुम सरकार। तर हे याला प्रत्युत्तर देण्यासाठी आजही आमचा तरुण स्वतःच्या जीवाची बाजी द्यायला तयार आहे। आज कितीतरी मुद्दे पडत आहेत, त्याची अवस्था निर्माण झालेली आहे। तर याचा निषेध करणं हे आपल्या कंधारचं कर्तव्य होतं आणि त्या दृष्टीने खरोखर अतिशय महत्वाचं काम आमच्या महिला संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आणि त्याचबरोबर आमच्या तरुणांनी साथ दिली। त्यामुळं मी अधिक न बोलता अशाच प्रकारचा निषेध परत जिल्हाभरातून झाला पाहिजे आणि या न्याय हक्कासाठी जगण्यासाठी आम्ही केव्हा तयार असलं पाहिजे। अशा प्रकारची आपली तयारी ठेवली पाहिजे, तरच आपला न्याय मिळेल। नाहीतर हुकुमशाहीची सुरुवात झालेली आहे, हुकुमशाहीची सुरुवात झालेली आहे आणि तुमच्याला असं तुमच्या शिक्षणाचा बोर यावाचा सगळाच बोर यावाचा लक्षात घ्या। आता तर विचार केला, जिल्हा परिषद शाळा बंद केला, तुमचं शिक्षण बंद, सगळं आरक्षण बंद केलं, तुमचं शिक्षण बंद, म्हणजे सगळं बदमाशी आहे। आणि या जातीवादी सरकारला धडा देण्यासाठी संघटित होणं अत्यंत गरजेचं। शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा, हा डॉक्टर बाबासाहेबांचा महामंत्र आपण लक्षात घेऊन तशा प्रकारे आपण चाल चढली पाहिजे। एवढंच मी आजच्या दोन शब्द बोलून माझे दोन शब्द आठवतो। जय भीम। मी दिलीप संतराम देशमुख, वंचित बहुजन आघाडी समिती नगरसेवक आहे। उद्या बाळासाहेब आंबेडकर यांच्या आखेमुळे उद्या म्हणजे विद्यार्थी आणि आपले लोक उद्याच्या बंदला भरपूर म्हणजे सहभाग द्यावा आणि सहकार्य करावा। जय भीम, जय संविधान। कंधार शहरातील व्यापारी संघटना, विद्यार्थी, राजकीय क्षेत्रातील सर्व मान्यवर आणि सामाजिक संघटनातील सर्वांना विनंती आहे, श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांनी 23 जुलै रोजी महाराष्ट्र बंदची घोषणा केलेली आहे। ही घोषणा कोणत्या तरी हुकुमशहाच्या विरोधात आहे आणि हा प्रश्न सार्वजनिक आहे। त्यामुळे आपण उद्या होणाऱ्या महाराष्ट्र बंदच्या हाकेला ओ देऊन कंधार तालुक्यातील सर्व सुजाण नागरिकांना विनंती आहे, उद्याच्या बंद मध्ये आपण सहकार्य करावं आणि आपली दुकाने, आपली आस्थापने सर्व उद्याचा दिवस बंद ठेवून या शांततापूर्ण बंदला सर्वांनी प्रतिसाद द्यावा असे मी आवाहन करतो। धन्यवाद। जय भीम। मी वंचित बहुजन आघाडीचा कार्यकर्ता आहे व श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांनी जसं आपल्याला सांगलेलं आहे, कालची हाक बंदसाठी दिलेली आहे, त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांनी सहभागी व्हावा, सगळे मिळून कंधारचा बंदचं आवाहन केलं आहे, याला प्रतिसाद द्यावा ही कंधार शहरवासियांना विनंती करतो। जय भीम, जय श्री। ठिकाणी मी उद्याचा जो महाराष्ट्र बंदचा आव्हान आहे त्याच्यासाठी या ठिकाणी आपल्याला सर्वांना आव्हान करते की येणाऱ्या काळासाठी
हा जो प्रकार घडतो आहे तो अतिशय निंदनीय आहे. आपल्या लेकरांच्या उज्ज्वल भविष्यासाठी इथल्या प्रत्येक व्यापाऱ्यांनी, इथल्या प्रत्येक क्षेत्रातल्या व्यक्तींनी या लढ्यामध्ये सहभागी व्हावं आणि उद्याच्या महाराष्ट्र बंदला जास्तीत जास्त प्रतिसाद द्यावा. या ठिकाणी मी आपल्या सर्वांना विनंती करते आणि थांबते. जय भीम, जय संविधान.